शिक्षक हा त्रिवेणी संगम आणि यांच्या मेहनतीने आजच्या या कार्यक्रमाचा आरंभ आपण करणार आहोत। या सगळ्यांची मेहनत, सगळ्यांची साथ, त्यांचा परिपाक म्हणजेच हा उत्सव जे साथ दिलीत त्यामुळेच आजचा हा भाग्याचा दिवस उगवला। Definitely we all are feeling happy and lucky to be a part of these golden and memorable moments. Let us together celebrate these wonderful moments. This is confluence of you, us and God. खरोखर तुमचा आमचा आणि ईश्वराचा या शाळेसाठी लाभलेला प्रेमाचा हा सुरेख संगम आहे। तुम्ही आणि शाळा मिळून जी गेली महिनाभर आणि वर्षभर मेहनत केली त्यामुळे हे सुगंधी सकाळ आज एक नवीन इतिहास पाहत आहे। Let all parents and students have seats and please be seated calmly until the last moment of this program. हॅलो, मला पटकन नाव लक्षात नाही कारण सकाळपासून बिझी आहे ना। चंद्रभान बिन आइए, दीपरोजन के लिए आइए। या सर तुम्ही या। डॉक्टर सचिन पळसकर असतील तर त्यांनी त्वरित यायचं आहे दीपप्रज्वलनासाठी। दीपप्रज्वलन होताच सर्व पाहुणे स्टेजवर बसून घ्यायचे। सर्व पाहुण्यांनी स्टेजवर बसायचं आहे दीपप्रज्वलन झाल्यावर।
Honorable Chief Guest. थँक्यू. या ठिकाणी सर्व पालक विद्यार्थी पाहुणे मंडळी यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आता आपण स्वागत समारंभाचा कार्यक्रम थोडक्यात सुरू करत आहोत. या ठिकाणी डॉक्टर सचिन पळसकर आमचे पालक मित्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वर्ष त्याचा खूप चांगला अनुभव आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचे स्वागत या ठिकाणी आमचे मित्र प्रदोषजी भोईर करतील. त्यानंतर केतनजी पवार यांचं स्वागत नारायण पाटील करतील. प्रीती मॅडम कुठे असलेली या बरं मंडपात. समोर येते. थँक्यू. समोर थँक्यू. समोर येते. समोर येते. हॅलो. रेडी. समोर येते. काय समोर सर. थँक्यू. त्यानंतर महेशजी पाटील यांचं स्वागत प्रदोषजी भोईर करतील. काय समोर. ओंकार साळुंके. ओके समोर येते. थँक्यू.
स्वागत करत आहोत. बंधूंनो, या ठिकाणी गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण जे कार्य करत आहोत, या कार्याला निश्चितपणे तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये असताना आपण मुलांना विविध प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक उपक्रम वर्षभर आपण करत असतो की ज्या माध्यमातून मुलांमध्ये स्वावलंबन, स्वयंशिस्त, संस्कार, कौशल्य विकास होण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. आणि त्यासाठीच वर्षभर अनेक उत्सव आम्ही करत असतो, विविध उपक्रम आपण करत असतो की ज्या उपक्रमांच्या माध्यमातूनच हे सर्व शक्य असतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण वारंवार आम्हाला मार्गदर्शन करता. तुम्ही सगळ्यांची मेहनत असते आणि त्या मेहनतीच्या माध्यमातूनच आपण पुढे जात आहोत आणि ही शाळा आपली पुढे जात आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून सर्व या ठिकाणी आलेले आहात आणि तुमच्या चिमुकल्यांचे कौतुक पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. एक 2च मिनिटांमध्ये आपण ते सर्व सुरू करत आहोत. तत्पूर्वी आपल्याकडे बरेच पाहुणे आलेले आहेत, पण कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. म्हणून फक्त आता मी प्रदूजी भोईर यांना सांगेन की तुम्ही 2 मिनिटं बोला आणि नंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष डॉक्टर सचिन पळसकर यांना आपण देत आहोत. नंतर ते बोलतील. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अखिल महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. आणि अखिल जगाला प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती आज राष्ट्रीय युवा दिन. त्या सर्वांना मी वंदन करतो. आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व पालकवर्ग, माझं नाव प्रदोष दत्तात्रय भोईर. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि गेल्या 2 वर्षांपासून माझा मुलगा आत्मते स्कूल या शाळेचा एक भाग आहे. मला अभिमान आहे की माझा मूल अशा शाळेमध्ये शिकते जी शाळा माझ्या मुलाच्या कलागुणांना शोधून त्याला पुढे नेण्याचं ध्येय ठेवते. आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपल्या शासनाने यापुढे शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं ठरवलंय. आणि जो बदल अपेक्षित आहे त्या बदलाच्या दृष्टीने प्रदीप सर मागील 25 वर्षापासून ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहेत. शासन आत्ता त्याच्या मागे चालू आहे. आणि अशी शाळा माझ्या तरी मते आपल्या पूर्ण वाडा तालुक्यामध्ये कुठेही नाही की जिथे मुलाचा कल पाहून पुढे त्याचं करिअर ठरवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. प्रदीप सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांचं मी खूप कौतुक करतो की माझ्या मुलामधले सुप्त गुण त्यांनी शोधलेत आणि त्याचं पुढे काय करता येईल आपल्याला या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. मी त्यासाठी त्यांचं कौतुक सुद्धा करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रम आपला थोडा उशीर झालेला आहे म्हणून जास्त बोलत नाही. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावर. आज या कार्यक्रमानिमित्त सरांनी मला इथे बोलवलं आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं हे माझं भाग्यच समजतो मी. कारण माझ्यापेक्षा पण वरिष्ठ लोक स्टेजवर पण उपलब्ध आहेत आणि पॅरेंट्स पालकामध्ये पण माझ्यापेक्षा वरिष्ठ अनुभवानी आणि ज्ञानानी लोक आहेत. परंतु जस्ट सरांशी आमचा संपर्क आला आणि आमचा पण मुलगा इथेच शिकायला आहे रामानुज. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं की सरांची जी संकल्पना आहे की मुलांचा कल बघून त्यांचा करिअरकडे त्यांना मार्गदर्शन करणं. म्हणजे नेहमी प्रदीप सर सांगत असतात की प्रत्येक मूल हे काहीतरी अवगत चांगले गुण घेऊन आलेलं असतं आणि त्या गुणांना जर आपण जोपासलं तर नक्कीच त्यामधून एक चांगले नागरिक आपल्या समाजाला भेटू शकतात. तर आमचे स्वामीजी आपले हरे कृष्णाचे एक सांगतात की पर्पज ऑफ एज्युकेशन इज नॉट जस्ट इन्फॉर्मेशन बट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे शिक्षणाचा उद्देश फक्त माहिती देणं हा नाही आहे. कारण आजकाल सर्व माहिती गुगलवर, मोबाईलवर, वृत्तपत्रावर, वाहिन्यावर उपलब्ध आहे. परंतु या सर्व माहितीचा
मुलांच्या जीवनामध्ये कसा बदल घडून येईल या माहितीचा उपयोग होऊन हे महत्त्वाचं आहे. कारण आजची जी एज्युकेशन सिस्टीम आहे, शिक्षण संस्था किंवा शिक्षण समाज आहे, यामध्ये पुस्तकी ज्ञानावर जास्त भर दिलं जातं की कसं मुलांना जास्तीत जास्त पाठांतर होईल किंवा लिखाण करतील आणि जास्त मार्क मिळवतील आणि कोणत्या तरी कामधंद्याला लागतील. परंतु यासोबत सोबत जर त्या मुलांचं चरित्र चांगलं घडलं तरच ते मुलं उद्या चालून आपल्या देशासाठी एक चांगले नागरिक बनतील आणि आपल्या समाजाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतील, काहीतरी समाजामध्ये महत्त्वाचं कार्य करतील. कारण आज आपण बघतोय की मोठे मोठे अतिरेकी किंवा जे चुकीचे काम करणारे लोक पण उच्च शिक्षित आहेत. आता काही महिन्यापूर्वीच एक बातमी आली की पुण्यामधील एक अनास्थेशिस्ट भूलरोग तज्ज्ञ डॉक्टर होते आणि ते कोणत्या तरी आयसिस नावाच्या संघटनेशी जुडलेले होते. म्हणजे इकडे तर बघायला गेलं तर एवढे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, एवढं चांगलं काम करतात, पण त्यांचं संस्कृती किंवा त्यांचे जे संस्कार आहेत किंवा विचारसरणी काय, अतिरेकी विचारसरणी. तर आपल्याला असे डॉक्टर, असे इंजिनियर घडून आपला समाज पुढे जाणार नाही. तर आपल्याला साधा म्हणजे एखादा शेतकरी जरी घडला तरी चालेल, परंतु तो आपल्या देशाप्रती समर्पित असेल, आपल्या जी संस्कृती आहे, जी वैदिक संस्कृती आहे तिच्या प्रती तो समर्पित असेल आणि आपले जे संस्कार आपल्या आईवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरवतील. तर असे संस्कारित मुलं आणि संस्कारित नागरिक बनवण्याचं कार्य सर प्रदीप सर आत्मतेज स्कूलच्या मार्फत करत आहेत. तर मी माझ्या वतीने श्री बालाजी हॉस्पिटलच्या वतीने सरांना आणि सर्व विद्यार्थी पालकांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं इथेच थांबवतो. Thank you so much, sir, for your golden words. We all are aware that the success of any educational institute or school depends on the principal. The principal is the driving source of who manage, coordinate, guide, and supervise various activities of the school. It's my honor to welcome our principal sir on stage to address the students. अखिल मानवाच्या कल्याणासाठी ईश्वर माऊलींच्या वात्सल्यपूर्ण स्तनात सहज स्त्रवलेले ज्ञानरसमय पियुष म्हणजे गीता. अनंत काळापासून सर्वसामान्य माणूस, कृतीप्रवण लोक, संत, ज्ञानी या सर्वांनाच गीता प्रेरणा देत आली आहे. तर आपण सादर करत आहोत गीतेचे श्लोक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Again, I request all the parents and students, please take seats.
मधु आहे. अलंकार हे संगीत गायनाचे पाय व हात आहेत. मी मुलांना विनंती करते की त्यांनी अलंकार सादर करावे. सर्वसाधारणपणे दिवसाचे विविध प्रहर व मानवाची मनरचना यांचा संगम म्हणजे राग. मी मुलांना विनंती करते की त्यांनी भूपराग सादर करावा. Now it's time for yoga. Yoga will begin
Yoga. It brings together physical and mental disciplines to achieve a peaceful body and mind. I request yoga students to perform yoga. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
गीताय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरी हृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ही मुलगी नर्सरीची आहे. तिची स्वीट डिश म्हणून तिला इथे ठेवली होती आम्ही. का ती फार तुम्हाला योगा परफॉर्मन्स दिला असं नाही, परंतु ती संपूर्ण योगा करते. पण त्याचा बूट होते म्हणून जरा ते जड झालं होतं तिला. त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट तो पण नर्सरीचा आहे. बाकी ज्युनियर सिनियर हीच मुलं खूप, आणि बाकी मागे जे आहेत ती मोठी मुलं आहेत. तर आता हे बघितल्यानंतर आमचे पालकसुद्धा आता रोज योगा सुरू करतील. बरोबर, आपली मुलं रोज योगा करतात. तर तुम्ही तुमचं हे काम आता तुम्ही रविवारी पण मुलांची योगा करून घ्या आणि तुम्ही पण करा. योगाची ताकद ही आहे की तुम्हाला निर्मिती व्हावी. चला चला फिरवी पट्ट्याला चला चला वैर्य मोठीला येत आहो आम्ही जन्माला डोहाळे लागले मातेला सांगती शास्त्राजाला शास्त्राजाराजी शिवनेरी किल्ल्यावरती लाजे जन्माला आले. लोकांचे राज्य स्थापित केले. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. तो लिसा तो राजा आहे. एका बाटल्या साहेबाला बाहेर घातला, पाठीला बाहेर काढला, शक्तीचा बसवला. आले उधर स्वाभाग्य तेरे मेरे तो तर काले शाह झाले. सदा कोळे मला मारा जायला हसला. मला जन्माला काच पडायला महाराज मला बघतोय. बघतोय कमी का. धन्यवाद. तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो, हे बाकी काय कमी आहे का, हे प्रज्वलने सांगितलं आपल्याला. धन्यवाद. For fancy dress performances. So without wasting further time, let us start with the competition. Our first student is Gaurang. He is dressed as a soldier. Let's give him a huge round of applause for his amazing performance. Gaurang. माझे नाव वेद धोले. मी वाणिकी ऋषी बनलो. सर्वांनी रामायण वाचा. जेवणाचे ते साधने. धन्यवाद.
My name is Amrit, Titi, Papala. I'm Titi Balala. धन्यवाद धन्यवाद. Sharika. Mare. इसमें टिकेगा ना? कोशिश करेगा ही बेवान भलन कुठला गाम कोण गाणी लेसन तर बालगुची वेगन तर रायगड दज्जेत दीच्या अंगाला दरबार झाडा गव्वाडा कोणी गायन पुराकाळ सारा नलघान इतक्याचा सरदार उठला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव द्यायचा अफजल खान एवढे देता लागतो जातात खान बोलला जातो तो बोलतो ठोकला दोघांची भेट झाली महाराजांनी खानाची बरोबर जय भगवान जय शिवानी. was dressed as a Rani Lakshmibai. खूप रडी मर्दाने ओ झाशीवाली राणी ती. आपल्याला झाशीवाली राणीचा पराक्रम माहिती आहे. जर ओढा ओलांडताना तिचा घोडा अडला नसता तर या देशात तुम्हाला इंग्रज दिसले नसते. एका स्त्रीचा हा पराक्रम आहे आणि म्हणून तो पराक्रम आज आपल्या रक्तामध्ये आहे. म्हणून आपण आज प्रत्येक स्त्रीला प्रत्येक युवतीला आपण राणी लक्ष्मीबाईची प्रेरणा देत असतो आणि अशा प्रकारची ही ज्वलंत प्रेरणा ज्वलंत तेज म्हणजेच आत्मतेज. आणि आपण प्रयत्न करतो की आत्मतेज स्कूलच्या माध्यमातून मुलामध्ये आतापासून हे तेज ठासून भरावं आणि तरच तो विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी करेल. आज आपण बघतो 10वी झाले 12वी झाले त्या मुलांना आज जेमतेम लिहिता वाचता येतं. मग लिहिता वाचता येण्यासाठी ही शिक्षण पद्धती आहे का? मग 12 आणि 6 18 वर्ष आम्ही जे आज मुलांना शाळेत पाठवतो ते फक्त कारकून बनण्यासाठी पाठवतो का? आणि म्हणून जर मुलांना परिपूर्ण घडवायचं असेल तर आतापासून त्यांच्यामध्ये हे तेज ठासून भरला पाहिजे. प्रतिकारशक्ती निर्माण केली पाहिजे. ती मनाची असेल बुद्धीची असेल शरीराची असेल. आणि ही ताकद पुढे जाऊन माणसाचं करिअर घडवते. म्हणजे काही असेल शेतकरी असेल एखादा कामगार असेल एखादा डॉक्टर असेल कोणीही असेल पण त्याच्याकडे हे गुण असतील तर तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होईल. देशाची सेवा करेल कुटुंबाची सेवा करेल. आणि म्हणूनच सुरुवातीपासून पहिल्या पायरीपासून मुलं अगदी जेव्हापासून नर्सरीमध्ये येतात तेव्हापासून फक्त बसण्याची सवय लावण्यासाठी शाळा नसते तर मुलामध्ये हे संस्कार पेरण्यासाठी त्याची मशागत करण्यासाठी शाळा असते. म्हणून शाळा हा व्यवसाय नसतो. शाळा हा धंदा नसतो तर शाळा ही सेवा असते. सरस्वतीचं पूजन असतं आणि हेच दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आज जगामध्ये अनेक शिक्षण व्यवस्था असतील पण अशा प्रकारची एक आदर्श शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचं काम या वडाच्या झाडाखाली गीतेमध्ये म्हटलेलं आहे अश्वत्थ सर्व वृक्षानं. तर या वडाच्या झाडाखाली आपण हे करत आहोत. या ठिकाणी जर तुम्ही बघाल या अवतीभोवती जो स्टेज आहे या भगवंताच्या बाहूमध्ये तुम्ही आपण सर्वजण आहोत. चिंचेचं झाड आहे चाफ्याचं झाड आहे वडाचं झाड आहे अशी 5-6 झाडं आहेत आणि या झाडांच्या छायेखाली आज आपण बसलेलो आहोत. कायमचा मंडप आहे कायमचा स्टेज आहे आणि कायमचं आपलं अंगण आहे.